मगन माली टॉस खेळाडू कक्षामधून आपण त्वरित आपली सलामी जोडी खेळपट्टीकडे रवाना करायची आहे। गुरुदत्त मानकुली संघाचे संघनायक राहुल माली गंगामाता गोंदवली संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे आणि क्षेत्ररक्षण लावलं गेलेले आहे। दोन्ही संघांना विजयासाठी शुभेच्छा। आयोजन कमिटीकडून आमचे तिन्ही ऑफिशियल पंच खेळपट्टीवर पोहोचलेले आहेत। सुनील म्हात्रे, सुरेश गरत आणि भाऊ पाटील। तर सलामी जोडी खेळपट्टीकडे रवाना होते। रूपचंद्र माली आणि कमलाकर माली। बघूया गावदेवी ओली आयोजित सरपंच उपसरपंच चषकामध्ये हे दोन्ही संघ एकमेकांसमोर आले होते आणि अगदी गंगामाता गोंदवली संघाला पराभव स्वीकारावा लागला होता। सुनील माली यांनी चांगली फलंदाजी केली होती गोलंदाज अरविंद यांच्या गोलंदाजीवर आणि तो सामना जिंकून दिला होता। आज मात्र बघूया पुन्हा एकदा जवानमन सारंग आयोजित स्वर्गीय रुपेश आणि सागर स्मृती चषकामध्ये हे दोन्ही संघ आमने सामने आलेले आहेत। गुरुदत्त 44वा क्रीडानगरी मानकुली येथून निश्चितच या स्पर्धेचा भव्य आणि दिव्य असं आयोजन जवानमन सारंग 40+ संघाच्या वतीनं करण्यात आलेले आहे। अतिशय चांगला आपण कैलासवासी मधुकर कचर पाटील टॉस बॉक्स पाहतोय। करण मंडप डेकोरेटर आणि वेदिका डीजेचे प्रोपायटर तुकामामा यांच्या हस्ते आम्हाला टॉस बॉक्स इथे स्पॉन्सर करण्यात आलेले आहे। ज्यांच्या नावाने जी स्पर्धा आयोजित केली असे त्यांचे दोन सहकारी मित्र स्वर्गीय रुपेश व स्वर्गीय सागर यांचे देखील लोगो आपण त्या टॉस बॉक्स वर पाहतोय। तर चला गेम स्पीडअप करा, लगेच खेळायला आपण सुरुवात करा मित्रांनो। कालच्या दिवसातून विजेता संघ जवानमन टेंबिवली हा संघ देखील आज सी ग्रुप मधून जो अंतिम संघ ठरेल त्या संघाबरोबर या स्पर्धेचा पहिला सेमीफायनल सामना खेळण्यासाठी येणार आहे। वेलकम निवृत्ती पाटील सुरेश सारंग चे विद्यमान त्यांच्या सौभाग्यवती सदस्य आहेत मोनिका निवृत्ती पाटील। आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। यष्टीरक्षक नितीन म्हात्रे अगदी यष्ट्यांपासून जवळ आहेत। गोलंदाज प्रदीप पाटील सिनियर खेळाडू आहेत। निश्चितच गंगामाता गोंदवली संघासाठी प्रदीप पाटील, वसंतदा पाटील, जयराज पाटील, गोपीमामा, संजय पाटील, संजय म्हात्रे या खेळाडूंची अपार मेहनत आहे। बालचंद्र असतील, मच्छिंद्र, अंकुश यांनी खूप मेहनत घेतलेली आहे संघ बांधणीसाठी। गेम ऑन। पंचांचा अधिकृत इशारा येतोय, सामना सुरू होतोय। ओव्हर द विकेटनी पहिला चेंडू कमलाकर याच्यासाठी। पहिल्या चेंडूवर अगदी खराब फटका ऑफ साइड रिदम मध्ये खेळायचा होता, पायांची हालचाल हवी तशी झाली नव्हती आणि पहिल्या चेंडूवर मोठा धक्का लागतोय गुरुदत्त मानकुली संघासाठी कमलाकर माली याच्या रूपानं। 0 धावसंख्येवर पहिला फलंदाज बाद। वेलकम मच्छिंद्र भाऊ या गावदेवी बादवाड संघाचे सहकारी खेळाडू या क्रीडानगरीमध्ये येतात। आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे। वेलकम सुस्वागतम। पहिल्या चेंडूवर अगदी लेटकटचा फटका खेळायचा होता, इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न कमलाकर याचा फसलाय आणि पहिल्या चेंडूची चांगली हाताळणी मी तर म्हणेन की प्रदीप पाटील याच्याकडून। यानंतर दुसरा सामना मित्रांनो आपण पाहणार आहोत गावदेवी बादवाड आणि जवानमन गोवे। अगदी दोन्ही संघांनी चालू सामन्याची फर्स्ट इनिंग संपताच आपली ऑफिशियली रिपोर्टिंग करायची आहे। जवानमन गोवे आणि गावदेवी बादवाड। दयानंद माली आलेले आहेत। क्रमांक 3 वर स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूने अगदी चेंडू उचललाय। संजय पाटील तिथे उपस्थित आहेत। एका धावीनी आपलं संघाचा आणि वैयक्तिक खाता अकाउंट ओपन झालेले आणि 1-1 अशी स्थिती आहे गुरुदत्त मानकुली संघाची होम ग्राउंड वर खेळताना अगदी पहिल्या 2 चेंडू मध्ये। वेलकम गणेश दादा केनी 44वा मानकुली बी या संघाचे सलामीवीर अष्टपैलू खेळाडू ऑन साइडला फटका खेळलेत। मिड विकेट वरून चेंडू डीप मिड विकेट वर उचललाय प्रेमनाथ पाटील आहेत आणि दुसऱ्या धावीच्या प्रयत्नात बघा दयानंद माली धावचित बाद। अगदी अगदी कॉलिंग
खूप खराब. कुठल्याही प्रकारचा तालमील समन्वय पाहायला मिळाला नाहीये आणि परिणाम स्वरूप फलंदाज धावचीत बाद. वेलकम नंदूजी नाईक. जयमान सारंगाव आयोजित स्वर्गीय रुपेश व सागर स्मृती चषकामध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम प्रेमनाथजी भोईर, मीर स्पोर्ट भरोडी संघाचे संघनायक, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम सुधाकर भाऊ. या गावदेवी बादवड संघ हळूहळू या क्रीडानगरीमध्ये दाखल होतोय. जय हनुमान गोवे संघाने देखील त्वरित या क्रीडानगरीमध्ये पोहोचायचं आहे. बंडू माली आलेले आहेत. अगदी घरच्या खेळपट्टीवर होम ग्राउंडवर खेळताना कुठेतरी दबावामध्ये सुरुवात आपल्याला पाहायला मिळते गुरुदत्त मानकुली संघाकडून. अगदी 3 चेंडू मध्ये 2 फलंदाज बाद झाले आहेत. पहिल्या चेंडूवर कमलाकर माली, त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर दयानंद माली. बघूया बंडू माली आलेले आहेत. अगदी 3 चेंडू व्यवस्थितरित्या खेळून काढावे लागतील. मात्र प्रदीप पाटील यांना देखील विसरून चालणार नाहीये. चांगली गोलंदाजी त्यांनी नेहमीच केलेली आहे. आपल्या संघासाठी सिनियर खेळाडू आहेत. ओव्हर द विकेट. पुढील चेंडू शपल क्रॉस, अगदी चांगली फटक्याची निवड. चेंडू जातोय डीप फाईन लेग लॉंग लेग सीमारेषेकडे. बंडू मालियाच्या बॅट मधून येतोय पहिला चौकार. अगदी चेंडूची लाईन लवकर पिकअप केली होती. ओळखलं होतं चेंडू लेग स्ट्रिक वर आहे आणि अगदी शपल क्रॉस झाले आणि चेंडूला भिरकावून दिलं होतं डीप फाईन लेग आणि लॉंग लेग सीमारेषेकडे 4 धावांसाठी. वेलकम. धावसंख्या 6 झालेली आहे. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गोलंदाज प्रदीप पाटील अतिशय चांगला इनफिल्डच्या वरून अगदी एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून चेंडू डीप कव्हर सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. बंडू माळेच्या बॅट मधून येतोय सलग दुसरा चौकार. वाह, चांगली सुरुवात आहे. पहिल्या 3 चेंडूवर 2, त्यानंतर सलग 2 चेंडूवर 8 अशी चांगली धावसंख्या आहे. आणि आता धावसंख्येला चांगला आकार आलेला आहे. धावसंख्या 10 या आकड्यावर पोहोचलेली आहे. बंडू माली अगदी आपल्या संघासाठी तारणहार बनलेले आहेत. पहिल्या 2 चेंडूमध्ये तब्बल 8 धावा आलेल्या आहेत आणि आता धावसंख्येला चांगला आकार उकार आलेला आहे असं म्हणायला हरकत नाहीये. शेवटचा चेंडू घेऊन मानकुली विलेरोड एंडच्या टोकाकडून गोलंदाज प्रदीप. इथे शपल क्रॉस झाले होते आणि लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा वाईट. पंच भाऊ पाटील सरांचा इशारा वाईट. अतिरिक्त धावसंख्येने संघाची धावसंख्या पोहोचते ती 11. 2 बाद 11. अतिशय चांगला कुठे चेंडूला खेळले. बघूया क्षेत्ररक्षक आहेत नाना पाटील. चांगला झेल आणि अजून एक फलंदाज फेल. बंडू माली बाद झालेले आहेत आणि निश्चितच बाद होण्यापूर्वी मी तर म्हणेन की बंडू माली यांनी त्याचं काम करून दिलेलं असं म्हणायला हरकत नाहीये. 3 चेंडूंचा सामना केला, 8 धावांचं योगदान दिलं आपल्या संघासाठी आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 3 बाद 11 गुरुदत्त मानकुली संघाची स्थिती आहे. वेलकम A1 जोडी मास्टर 40+ चे उत्कृष्ट खेळाडू नितीनजी म्हात्रे, आपलं देखील व्यासपीठावरती मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. जयहनुमान सारंगाव आयोजित स्वर्गीय रुपेश व सागर स्मृती चषक 2022 मध्ये तीन बाद 11. क्रमांक 5 वर सुनील येतोय, संघाचा एक अष्टपैलू खेळाडू. बघूया सुनील माली याच्याविषयी मी निश्चित उल्लेख करेन मित्रांनो की गंगामाता गुंदवली आणि गुरुदत्त मानकुली गावदेवी ओली आयोजित सरपंच उपसरपंच चषकामध्ये 23 धावांची गरज असताना शेवटच्या
6 चेंडूमध्ये ते सुनील यांनी अगदी 5 चेंडूमध्ये 4 षटकारांचं पूर्ण केल्या होत्या आणि गंगामाता गोंदवली संघाला पराभूत करण्यामागे त्याचा सिंहाचा वाटा होता. तोच खेळाडू खेळपट्टीवर एंटर झालेले आहे. क्रमांक 5 वर समोर गोलंदाज आहेत धीरज म्हात्रे, संघाचे करता धरता गोंदवली गावचे नामांकित उद्योजक आणि निश्चितच त्यांनी आज आम्हाला त्यांच्या माध्यमातून एन्जॉय ग्रुप च्या वतीनं पंच कमिटी समालोचक गुणलेखक यांना एक टी शर्ट त्यांनी आज स्पॉन्सर केलेले आहेत. धन्यवाद धीरज म्हात्रे. आपलं मी आमच्या समालोचक पंच कमिटी आणि गुणलेखक च्या वतीनं आपलं आभार व्यक्त करतोय, आपल्यास धन्यवाद देतोय. राऊंड द विकेट, पहिला चेंडू राऊंड द विकेटनी आणि पहिल्या चेंडूला अगदी काऊ कॉर्नर रिजनच्या बाहेर 6 धावांसाठी पाठवले सुनील माली यांनी. वेलकम राकेश माली. एकविरा मानकुले रेगुलर संघाचे खेळाडू, बरेचसे खेळाडू हा सामना पाहण्यासाठी अगदी आपल्या घरच्या या ग्राउंडवर येत आहेत. सुनील यांनी चांगली सुरुवात केलेली आहे. जणू काही वीर तानाजी दापोडे केडानगरी मधून त्याची जी खेळी समाप्त झाली होती तिथूनच त्यांनी सुरुवात केली असं म्हणायला हरकत नाहीये. षटकारांनी धावसंख्या झाली ती 17. अगदी धीरज म्हात्रे यांच्या पहिल्या चेंडूवर प्रति हल्ला, नेहमीच वेगवान आणि यॉर्कर चेंडू हाताळण्यामध्ये माहीर असे गोलंदाज धीरज म्हात्रे. राऊंड द विकेट, या ते अगदी चांगला ड्राईव्ह आपण पाहतोय. अरविंद चेंडूच्या समोर आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण होते, एकापेक्षा जास्त काही नाहीये. चांगली फेकी देखील केली होती. वाईडिश लॉंग ऑफ वर अरविंद उपस्थित आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या 18 वर पोहोचलेली आहे. 8 चेंडूंचा खेळ पूर्ण आणि 3/18 अशी स्थिती आहे. आठ चेंडूंचा खेळ पूर्ण, 3 फलंदाज बाद आणि 18 धावसंख्या गुरुदत्त मानकोली संघाच्या फलकावर. जय हनुमान गोवे आणि गावदेवी भादवड पुढील सामना होणार आहे. दोन संघादरम्यान चालू सामन्यातील फर्स्ट इनिंग संपताच दोन्ही संघांनी आपले ऑफिशियल रिपोर्टिंग अल्पेश गायकवाड यांच्याकडे करायचे. भिवंडी ग्रामीण 40+ सिनियर कमिटीशी संलग्न असलेले गुणलेखक अल्पेश गायकवाड. गोलंदाज तयार. पुढील चेंडू रूपचंद माली यांच्यासाठी अतिशय चांगला चेंडू. इष्टरक्षक नितीन म्हात्रे यांचे देखील मी कौतुक करेन. चांगलं इष्टरक्षण, इष्टांच्या मागे निर्धाव चेंडूची सांगता. 3 चेंडूंचा खेळ पूर्ण, 7 धावा दिलेत. पहिल्या चेंडूवर षटकार आला होता, येथे फटका केलेत. बघूया चेंडू हवेमध्ये, नाना पाटील चेंडूच्या खाली आणि चांगला झेल. अगदी चालू सामन्यातून दुसरा झेल त्यांच्या माध्यमातून टिपला गेलेला आहे. गंगामाता गोंदवली संघाचे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून त्यांची गणना केली जाते. वेलकम लवू पाटील. संदीप येतोय मैदानामध्ये. क्रमांक 6 वर 4 बाद 18 धावा आहेत. पुढील चेंडू सुनील साठी आणि या इथे अगदी ऑफ स्टंप उडवलेला आहे. बघा, जो षटकार खाल्ला होता त्या षटकाराचा मात्र इथे पलटवार केलेला आहे. निश्चित धीरज म्हात्रे यांना याच गोलंदाजीसाठी ओळखला जातोय. अगदी वेगवान चेंडू आणि फुल लेन डिलिव्हरी, यॉर्कर लाईनची चेंडू हाताळण्यामध्ये माहीर. अगदी सुनील मात्र निराश पावलानी खेळाडू कक्षाकडे जातोय. मला वाटते चेंडूची लाईन ओळखता आली नव्हती. चांगल्या चेंडूचा सन्मान आणि खराब चेंडूचा खरपूस समाचार
घायला हवा असतो प्रत्येक फलंदाजांनी, मात्र सुनील याच्या बॅटमधून अति घाई आपल्याला जणू काही पाहायला मिळाली. कारण की धीरज मात्रे याचा पाचवा चेंडू होता आणि सलग 2 चेंडूवर 2 विकेट. बघूया हॅट्रिक ऑन आहे. या स्पर्धेची पहिली विकेट हॅट्रिक धीरज मात्रे पूर्ण करतील का? तर येणारा चेंडू सांगून जाईल. रणजित येतोय फलंदाजीसाठी. हॅट्रिक ऑन आहे. आणि हा चेंडू उडवलाय बघूया. आणि विकेट हॅट्रिक देखील पूर्ण. या स्पर्धेची पहिली विकेट हॅट्रिक धीरज म्हात्रे यांच्या नावावर. काय गोलंदाजी बघा. पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर सिंगल, डॉट आणि सलग 3 विकेट. वा, अभिनंदन धीरज म्हात्रे. या स्पर्धेची पहिली विकेट हॅट्रिक आपल्या नावावर. आणि गावदेवी पिंपलगड संघाचे संघनायक नंदू पाटील यांनी या स्पर्धेचे आयोजक संघ तसेच आमचे समालोचक पॅनलला देखील त्यांनी शुभेच्छा दिल्या. धन्यवाद नंदू पाटील. सध्या युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा ते पाहत आहेत आणि त्यांनी जहान मन सारंगाव संघाचं देखील कौतुक केलेले आहे. कुठेतरी अति घाई आणि संकटात नाही असं म्हणायला हरकत नाही. कारण की चांगली धावा होती. अगदी 8 चेंडू मध्ये 18 धावा होत्या. त्यानंतर 12 चेंडू मध्ये 18 आल्या आणि विकेट देखील 3 गेले. म्हणजे कुठेतरी या षटकामध्ये जर आपण केला तर धीरज म्हात्रे यांनी आपल्या संघाला कमबॅक करून दिले असं म्हणायला हरकत नाहीये. आता राहुल आणि संदीप याच्यावर दारोमदार असणार आहे. कारण की अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आणि निश्चितच गोलंदाजीसाठी दीपक पाटील येतोय. गुंदोली संघाचा कीमॅन, एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे आणि या खेळाडूकडून जास्त अपेक्षा नेहमीच ठेवतोय गंगामाता गुंदोली संघ. आणि अगदी बघा बजरंग दादा यांनी आम्हाला इथे दिली की भिवंडी ग्रामीण सिनियर 40+ मधून धीरज म्हात्रे एन्जॉय ग्रुपचे दुसरे गोलंदाज ठरले आहेत ज्यांनी आज हॅट्रिक पूर्ण केली आहे. याआधी बजरंग दादा पाटील यांनी केली होती. इथे मिस टाइम फटकाय, चेंडू हवेमध्ये. हॅलो, क्षेत्ररक्षक प्रदीप पाटील यांचं मी कौतुक करेन. अगदी प्रयत्न केला होता, 100% देण्याचा प्रयत्न केला होता, मात्र चेंडू त्यांच्या हातामधून निसटलाय. 2 धावा आल्यात. 2 धावेनी संघाची धावसंख्या पोहोचते ती 20 वर. 11 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी आहे. वेलकम प्रभाकर भोईर. 44वा मानकुली ए न्यू 40+ चा उत्कृष्ट खेळाडू. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. अगदी ऑन साइडला फटका खेळायचा होता. टप्पा चांगला होता, गती चांगली होती. बीट केलं फलंदाज राहुल याला या चेंडूवर. बाकीचं का मिस्टर रक्षक नितीन म्हात्रे अगदी चौक बजावतोय. निर्धाव चेंडू. वेलकम यशपाल माली, मानकुली ग्रामपंचायत माजी उपसरपंच. आणि या इथे राहुल मालियाच्या बॅट मधून बघूया पंचांचा इशारा. दोन्ही हात आकाशाकडे. षटकार. वा, या सामन्यातील दुसरा षटकार येतोय. एक षटकार याआधी सुनील मालियाच्या बॅट मधून आला, तर त्यानंतर दुसरा षटकार राहुल याच्या बॅट मधून. मित्रांनो, या क्रीडानगरीमध्ये आपण जो खेळाडू कक्ष पाहतोय त्या खेळाडू कक्षाचे ऑनर आमच्या मानकुली गावचे आन बान शान आणि एकविरा मानकुली संघाचा आधारस्तंभ यशपाल माली यांचं मंचावर शुभ आगमन झाले. आणि निश्चितच सलग 3 षटकार जर आले राहुल याच्या बॅट मधून, एक तर आलेले मास पाटील धनाजी यांनी 3000 रुपयाचं पारितोषिक ठेवलेले आहे. म्हणजे एक मारलंय 1000 आले असं म्हणायला हरकत नाहीये. 2 मारायचे आहेत. हा, 2 मारायचे आहेत. ऐक ना राजा, 2 मारायचे आहेत तेव्हा 3 येतील. बघूया. राहुल, लालच बुरी चीज होती है, लेकिन राहुल याला ते मान्य आहे का? आणि या इथे लाईन पाहावी लागेल. अगदी पंच आमच्या दिशेने वळतायत, म्हणजे हा चेंडू स्वेर आहे. एका धावीनी संघाची धावसंख्या आता जाऊन पोचली ती 27 आकड्यावर. 27 धावा. धावसंख्येला चांगला आकार आलेला आहे षटकार आल्यानंतर. दीपक पाटील देखील चांगला गोलंदाज आहे. बघूया कमबॅक करेल का. षटकार आणि वाईट नंतर अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अगदी शॉर्टम पोल करण्याचा प्रयत्न, चांगली उचली दिली होती या चेंडूवर.
राहुल याला चेंडूची उचली मापता आली नव्हती, गतीने बीट केलं होतं फलंदाजाला. चांगली चेंडूची हाताळणी, निर्धाव चेंडू. षटकारानंतर वाईट, त्यानंतर डॉट, म्हणजे अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी. या इथे फलंदाज बीट, यष्टीरक्षक बीट, चेंडू थांबत नाहीये, चेंडू जातोय सीमारेषेकडे. 22चा चौकार. वा, धावा येवोत कशाही येवोत, प्रत्येक धाव ही गुरुदत्त मानकोली संघाला सोन्याच्या भावाप्रमाणे असेल. अगदी हा नशिबाचा चौकार आलेला आहे. हॅलो, चला पुढील 2 संघ देखील आपण आपलं रिपोर्टिंग करायचं आहे. जहनमान गोवे विपक्ष गावदेवी भादवड, दोन्ही संघाचे कॅप्टन. लगेच आपण देखील चालू सामन्यातील फर्स्ट इनिंग संपताच आपण टॉस बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. निर्धाव चेंडू. धावसंख्या 31. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 31 धावा झाली आहेत. अजूनही 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बघा, पुढील दोन्ही संघांना आम्ही आवाज देतोय. गावदेवी भादवड संघ इथे उपस्थित आहे. जहानमान गोवे संघ, सुनीलजी भगत, धन्यवाद. या स्टेजवर या. वेलकम, सुस्वागतम. गोवे गावचे नामांकित उद्योजक आणि जहानमान गोवे संघाचे धर्ता सुनीलजी भगत यांचे गुरुदत्त चौथायरवा क्रीडानगरीमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. 31 धावा झाली आहेत. शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन बघूया. गोलंदाज प्रेमनाथ पाटील याला पाचारण केलेले आहे. गंगामाता गुंदवली संघाचा एक वेगवान गोलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे. निश्चितच वसंतदादा पाटील सध्या आमच्या मान्यवर कक्षामध्ये आहेत. त्यांनी देखील भरपूर गोलंदाजी गंगामाता गुंदवली संघासाठी याआधी केलेली आहे. बऱ्याचशा सामन्यातून त्यांनी देखील मैदानं गाजवलेली आहेत. अगदी गोलंदाजीतून भल्या फलंदाजांना त्यांनी धावा काढण्यासाठी खूप परिश्रम, मेहनत करावी लावली होती. नेहमीच पहिलं षटक हाताळत होते. शेवटचा आणि अंतिम 4थं षटक घेऊन गोलंदाज प्रेमनाथ पाटील येतोय. या, वेलकम. गोलंदाज प्रेम राऊंड द विकेट. पहिला चेंडू अगदी ऑन साइडला केल्याचा होता, मात्र बघूया चेंडू आणि बॅटचा संपर्क झालाय की नाही. पंचांचा इशारा येतो लेग बाईच. धावसंख्या 32 धावा. थोडा हवेचा झोक आहे. बघूया उजव्या हाताच्या फलंदाजासाठी मात्र प्रेमनाथ राहुल याला कशा प्रकारे चेंडू हाताळतोय. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पहिल्या डावातील धावसंख्या झालेली ती 32. फुलटॉस चेंडू ऑन साइडला केलेत, ऑन दी कार्पेट. चेंडू संजय पाटील उचलतील, फेकतील. दुसरी धाव अगदी कंप्लीट झालेली आहे. आणि बघा, दीपू माली यांनी सलग 2 षटकारांसाठी 2000, तर मास पाटील यांनी सलग 3 षटकारांसाठी 3000. वा, बघा चेंडू 4 शिल्लक आहेत, अजून संधी आहे. मात्र फलंदाज संधीचं सोनं करेल का? इथे चांगला चेंडू, अगदी ब्लॉकल मध्ये चेंडू टाकला होता. वेगवान चेंडूची हाताळणी. 3 चेंडू मध्ये प्रेम यांनी 3 धावा दिलेत. 1 लेग बाईज आणि 2 धावा राहुलेच्या बॅट मधून. आणि तिसरा चेंडू डॉट. धावसंख्या थांबलेली आहे 34 आकड्यावर. इथे देखील चांगला चेंडू आहे. बघूया, चेंडू जातोय शॉर्ट फाईन लेग रिजन मधून डीप फाईन लेग रिजन मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण, 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न केला जाणार नाहीये. धावसंख्या झाली ती 36. बघा मित्रांनो, कालपासून या स्पर्धेच्या माध्यमातून एक नवीन नियम फॉलो करण्यात आलेले आहे अध्यक्ष साहेबांच्या सूचनेतून, की आता दोन्हींनी फलंदाज धावणं जरुरी नाहीये. धावबाद करण्यासाठी ज्या एंडचा खेळाडू धावेल त्या एंडला तुम्हाला धावबाद करावा लागेल, अन्यथा पेनल्टी. समोर केलेत. बघूया,
वायडिश लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून नाना पाटील यांच्याकडून चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव. धावसंख्या झाली ती 37. मला वाटतं शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आणि संदीप याला ती संधी आहे. शेवटचा चेंडू खेळण्यासाठी संदीप सज्ज होतोय. गोलंदाज प्रेम. अतिशय चांगला चेंडू. चेंडूला खोदून काढलेले आहे. एक धाव कंप्लीट. थोडीशी मिसफील. संजय पाटील यांच्याकडून 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. तिसरीचा प्रयत्न आणि फलंदाज धावचीत बाद. 2 धावा आली आणि धावसंख्या झाली ती 39. 39. विजयासाठी अगदी बरोबर 10च्या सरासरीनं 40 धावा या जमवायच्या आहेत गंगामाता गुंदोली संघाला विजयासाठी. 24 चेंडू आणि 40 धावा. वेलकम ज्ञानेश्वर म्हात्रे बाबू. नमस्कार. चला गावदेवी बादवड आणि जानमान गोवे सुनीलजी भगत आणि प्रल्हादजी नाईक. चला आपण नाणेफेक करून घेऊया. हॅलो. वेलकम लाईन ऑफ भिवंडी. भिवंडी मनपाचे सन्माननीय विद्यमान नगरसेवक, स्थायी समितीचे सन्माननीय सभापती आणि गावदेवी बादवड या संघाचे सर्वेसर्वा संघटनेचे सन्माननीय खजिनदार संजयभाई, तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. वेलकम. गुड मॉर्निंग. संजयभाई म्हात्रे, गुरुदत्त चौटारबाग किडनगरी मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चला या दोन्ही संघाचे संघनायक आपण स्वर्गीय मधुकर कचर पाटील टॉस बॉक्स मध्ये पुढील सामन्याची नाणेफेक घेणार आहोत. प्रल्हादजी नाईक आणि सुनीलजी भगत, जयहनुमान गोवे आणि गावदेवी बादवड या दोन्ही संघादरम्यान आपण नाणेफेक करणार आहोत. एवन जोडी नितीनजी पाटील, मास्टर 40+ चे एक उत्कृष्ट खेळाडू, गुंदोली गावचे नामांकित उद्योजक आणि एवन जोडीचे शिल्पकार नितीनजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण पुढील 2 संघादरम्यान नाणेफेक करणार आहोत. वेलकम विजयजी पाटील. चला या प्रल्हादजी नाईक संघनायक. दोन्ही संघांना विजयासाठी खूप खूप शुभेच्छा. तर नाणेफेक उडवली जाईल. नितीनजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते नाणेफेक उडवली जाईल. छापा असं म्हणणं आहे सुनील भगत यांचं. बघूया काय येते. छापा झालेला आहे. अगेन्स्ट काटा आलेले. प्रल्हादजी नाईक गावदेवी बादवड संघाच्या बाजूनी नाणेफेकीचा कॉल लागलेले आहे. नाईक साहेब, आपला नाणेफेक जिंकलात, सर्वप्रथम निर्णय काय घ्याल? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण काय कसे वाटले ही गुरुदत्त चौटारबाग किडनगरीमध्ये आल्यानंतर? खूप छान प्रकारे सारंगावने हा नियोजन केलेलं आहे. आणि प्रथम नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षणचा निर्णय आपण घेतलेला आहे. जयहनुमान गोवे संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 40 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. धन्यवाद. आपल्या संघाला विजयासाठी खूप खूप शुभेच्छा. सुनीलजी भगत, नाणेफेक हरलात, प्रथम फलंदाजी करायची. नाणेफेक जिंकल्यास तिथं काय निर्णय असतं? क्षेत्ररक्षण. आता आपल्याला प्रवाहाच्या उलट फलंदाजी करायची आहे. गुरुदत्त चौटारबाग किडनगरीमध्ये जयहनुमान सारंग संघाने स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. कसं वाटलं? एकदम खूप छान. धन्यवाद.
आपल्या संघाला देखील विजयासाठी खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, टॉस बॉक्स मधून न्यूज आहे. गावदेवी भादवड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे आणि फलंदाजीसाठी जहानमन गोवे संघाला आमंत्रित केले. जाऊया कमबॉक्स मध्ये, तिथे सज्ज आहेत माझे सहकारी समालोचक मोहनदादा भोईर. थँक्स. धन्यवाद काळूराम केलीम. दोन्ही संघांनी अगदी ऑफिशियली रिपोर्टिंग करायची आहे बघा. गावदेवी भादवाड आणि जयहनुमान गोवे दोन्ही संघांनी आपली ऑफिशियली रिपोर्टिंग करून घ्यायचे सामना सुरू होण्याआधी अशी आयोजन कमिटीकडून आम्ही आपणास विनंती करतोय. धन्यवाद. हॅलो हॅलो. हॅलो हॅलो. अँड बॅक टू नाऊन क्रिकेट. आपण जाऊया पुन्हा एकदा मित्र मैदानाकडे. एक दिग्गज संघामधून रंगतोय. सकाळच्या सत्रामधून पहिला सामना उद्घाटनी सामना आजच्या दिवसात दिला आपण पाहतोय. गुरुदत्त मानकोली विपक्ष गंगामाता गोंदवली. प्रथम फलंदाजी करताना आपण पाहिलं गुरुदत्त मानकोली संघाला 4 षटकांची ती धावसंख्या होती ती 39 आणि विजयाचं लक्ष्य आहे ते 40 धावांसाठी. षटक क्रमांक पहिला वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिल्या षटकातला तो गोलंदाज सुधीर. तर सलामी जोडी देखील पडतोय अंकुश आणि सुभाष. पहिलाच फटका फसतो की काय. यस, वेल जज कॅच. मिड ऑफ प्लेट करण्याचा प्रयत्न आपण पाहिला तर फलंदाज अंकुशाचा मात्र मिड ऑफ क्लिअर करू शकला नाही. फील्ड मधून काय लाजवाब झेल कलेक्ट केलेला महत्वाचा फलंदाज बाद होतो. पहिलाच चेंडूवर पहिली सफलता प्राप्त करताना गोलंदाज सुधीर. अगदी मोहनदादा भोईर, गुरुदत्त मानकुली संघाच्या बाबतीत देखील असंच घडलं होतं. पहिल्या चेंडूवर कमलाकर माली बाद झाला होता आणि हे ते गंगामाता गोंदवली संघाचा अंकुश हा देखील पहिल्या चेंडूवर बाद झालेले आहे. म्हणजे सुरुवात दोन्ही संघांची अगदी विकेटनी झालेली आहे. मी तो आपण स्पर्धा पाहतोय सिनियर 40+. आज निश्चित सिनियर 40+ या संघाच्या माध्यमातून आपण विचार केला तर बऱ्हालदेवी ताडाली या संघाचे कॅप्टन प्रवीण पाटील यांचा देखील वाढदिवस आहे. आणि त्याचबरोबर गावदेवी पिंपळकर या संघाचा गुणेश याचा देखील आज वाढदिवस आहे. या दोन्ही खेळाडूंना भिवंडी क्रिकेट असून संघटनेच्या वतीनं वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा असतील. आमचा कॉमेंट्री पॅनल असेल त्यांच्या वतीने देखील त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा असतील. आणि खास करून गुणेश तुझ्यासाठी आज तुमच्या संघाचा कॅप्टन नंदू पाटील यांनी देखील तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा दिल्या आहेत. अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती. फलंदाज निश्चित थोडासा स्टेप आउट झाला होता. धाव घेण्याचा थोडासा आत्मघातकी प्रयत्न करून पाहिजे. सुभाषच्या बॅट मधून मात्र नकार दिला जातोय. कुठल्या प्रकारची धाव नाही. निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या स्थिर. षटक क्रमांक पहिलं विजयाचं लक्ष 40 धावांचा प्रतिशत आपण विचार केला तर 10 धावांची सरासरी आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय सुधीर. एक संघाची सर्वात महत्वाचं ट्रम्प कार्ड आहे गोलंदाज सुधीर. आता मात्र अतिशय चांगला फटका चेंडूवर. 2 षटकांना बीट करून चेंडू सीमाच्या बाहेर जाणारा चौकार देखील येतोय. कमालीचा फटका आपण पाहिला होता. फलंदाज सुभाषच्या बॅट मधून सुरेख सुंदर पद्धतीने उत्कृष्ट फटका चेंडू जातोय सीमा रेषेबाहेर चौकार. आणि चौकारने स्वतःचा अकाउंट ओपन करतोय. संघाचा देखील श्रीगणेश होतोय. धावसंख्या होती ती 1-4. सन्मान्य व्यासपीठावर म्हणा मंचावर काही मान्यवर मंडळी प्रतिष्ठित मंडळी आपण पाहतोय. आणि प्रतिष्ठित मंडळीमधून लाईन ऑफ भिवंडी सूर्यकांत पाटील. आपण जर कोण प्रेक्षकांमध्ये असाल तर प्लीज आपण देखील संपर्क साधायचा आहे. सूर्यकांत पाटील
पुन्हा एकदा सुरेख सुंदर पद्धतीने मुस्को चेंडूची फेक झाली. ती चेंडूची लाईन रीड करता आली होती. फलंदाजाला चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आले नव्हते. याचं कारण देखील आपण पाहिलं होतं. कुठल्या प्रकारचं फुटवर्क या ठिकाणी पाहायला मिळत नाही. बघा, फटका मारण्यासाठी सर्वात महत्त्वाचं असतं तुमचं फुटवर्क, तुमचं टायमिंग आणि तुमची नजर. अंदाजबंदी खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूवरची नजर ही फार देखील महत्त्वाची असते. चेंडूची लाईनअप करू शकला मिडल ऑफ चेंडू बॅट घेता आला नव्हता फलंदाजाला. एक निर्धाव चेंडू जाते, धावसंख्या स्थिर आहे. आता मात्र चेंडूला सुंदर फ्लिकचा पटका. चेंडू ऑन साइडला आवरून ते कार्पेट जातोय. चांगले क्षेत्ररक्षण रणनीतीच्या माध्यमातून दुसऱ्या धावेसाठी आत्मघातकी प्रयत्न आणि प्रयत्न देखील सफल होतोय. फलंदाज संजय याला मात्र मैदान सोडावं लागेल. वेलकम शैलेश सर, वेलकम दिलीप. नेक्स्ट नो बॅट्समन नाना. गंगामाता गुंदीर संघातील सर्वात उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून ज्याची वर्णी लागते नाना येतोय. नेक्स्ट नो बॅट्समन पुढील दोन संघांमधून देखील या ठिकाणी नाणेफेक झालेली. नाणेफेकचा कॉल लागतोय. मला वाटतं बाजवड संघाच्या बाजूने प्रथम स्वीकारलं जातं क्षेत्ररक्षण. विजयाचं 40 धावांचं लक्ष्य पाठलाग करताना आपण पाहतो गंगामाता गुंदुली संघ नेक्स्ट बॅट्समन नाना. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका सुभाषच्या बॅट मधून ऑन द कार्पेट. चेंडू जातो ऑन साइडला. काय लाज जवाब फटका. दोन क्षेत्रांना बेट करून चेंडू जातोय. वाडिश लॉंग ऑन सीम मार्शे बाहेर चौकार. दोन क्षेत्ररक्षण बीट करून अतिशय सुरेख सुंदर फटका सुभाषच्या बॅट मधून आपण पाहतोय. आणि या चौकारानं गुंदुळी संघ थोडस कमबॅक करतोय. धावसंख्या 9 वर पोहोचते. षटक क्रमांक पहिलं विजयाचं लक्ष 40 धावांचा प्रतिषटकाचा विचार केला तर 10 धावांची सरासरी आहे. आणि निश्चितच षटक क्रमांक पहिलं संपतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2-9 अशी सुरुवात आहे. मित्र, आपण जी स्पर्धा पाहतोय या स्पर्धेसाठी खरोखरच मनापासून कौतुक करेन, आभारी प्रकट करेन. खास करून ग्रामपंचायत मानकुली आणि गुरुदत्त चौथा हिरवा क्रीडा मंडळ यांचं देखील मनापासून कौतुक करेन. या स्पर्धेसाठी त्यांच्याच माध्यमातून ही क्रीडा नगरी आम्हाला या ठिकाणी खेळण्यासाठी उपलब्ध झालेली आहे. षटक क्रमांक पहिला संपतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2-9 अशी सुरुवात आहे. अजून विजयासाठी 31 धावांची गरज. 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. वैयक्तिक पहिला सांघिक दुसरा गोलंदाज संदीप. आता मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे नाना याला. गोलंदाज सज्ज होतो. मार्गस्थ पंचांना क्रॉस करतो. रॅटम राऊंडचा मारा. पहिला चेंडू हलक्याच बॅट फक्त चेंडू ऑन साइड केले जातात. चेंडू डीपला जातो. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न. तिसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न केला जाईल का? दोन धावा कंप्लीट. 2 धावांनी संघात धावसंख्या 11 वर पोहोचते. अतिशय खराब चेंडू. चेंडू सुंदरसा स्वीपचा पटका. चेंडू लॉंग लेगला जातोय. थोडस खराब क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट. 2 धावांची संख्या धावसंख्या 2 ने पुढे सकते. धावसंख्या होते ती 13. अतिशय अपटेकर पद्धतीत चेंडू ज्याप्रमाणे मात्र चेंडूचा समाचार होता तसा निश्चित घेता आला. चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. मात्र चेंडू शॉट फाईनला आपण पाहिला होता. आउटफील्ड मधून जोपर्यंत चेंडूची फेक केली जाईल तोपर्यंत सहजगत्या
एक 2 दबाखान्याची संधी प्राप्त होते फलंदाजांना आणि या 2 धावांची संख्या धावसंख्या 13 वर पोहोचते. षटक क्रमांक दुसरे विजयाचं लक्ष 40 धावांचा अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज संदीप संघातील सर्वात महत्वाचा उत्कृष्ट गोलंदाज आहे. या ठिकाणी मात्र थोडासा अंदाधुंदी खेळण्याचा प्रयत्न, एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जातोय का बघूया. ऑन सेटचा फटका, स्क्वेअर ऑफ विकेट चेंडू आपण पाहतो. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, मात्र दुसरी धाव घेताना महत्वाचा फलंदाज सुभाष देखील या ठिकाणी बाद होतोय. पहिली धाव वेगाने प्राप्त झाली ती दुसरी धाव घेताना महत्वाचा फलंदाज बाद होतोय. आणि बघा मित्र, भिवंडी क्रिकेट असोसिएशन सिनियर 40+ या संघटनेची एक नवीन नियमावली आपण पाहतोय. या स्पर्धेपासून त्या नियमावलीला कुठेतरी प्रारंभ झालेली, सुरुवात देखील झालेली आहे. जो फलंदाज ज्या एंडने धाव घेण्याचा प्रयत्न करेल त्या फलंदाजाला बाद करणं आता अनिवार्य झाली आहे. त्या फलंदाजाला आपण बाद करायचं, अन्यथा आपल्याला पेनल्टीचा सामना देखील करावा लागेल. जो खेळाडू आपली पॉपिंग क्रीज सोडून धाव घेण्याचा प्रयत्न करेल त्या खेळाडूला आपण बाद करणं गरजेचं झालेलं आहे. आता नेक्स्ट न्यू बॅट्समन अरविंद. चेंडूला पुलचा फटका. व्हाट अ कॅच, व्हाट अ कॅच. जयदास माळी याची काय कमालीचा झेल कलेक्ट केला या ठिकाणी. आणि झेल बघा कोणाचा घेतलाय तर अरविंद याचा. मिस टाइम फटका होता चेंडू, शॉर्ट पाहिला आपण पाहिलं होता इनफिल्ड मधून. काय लाज जवाब झेल कलेक्ट केला गेला. नेक्स्ट न्यू बॅट्समन दीपक येतोय. बघा या स्पर्धेमधून देखील गंगामाता गोंदिल संघासाठी एक ब्रेकिंग न्यूज आहे. गंगामाता गोंदिल संघाचा कॅप्टन धीरजजी म्हात्रे तुमच्यासाठी ऍडव्हान्स बक्षीस या ठिकाणी लागलेले आहे. जेव्हा तुम्ही मैदानामधून याल आणि तुमच्या बॅट मधून जेव्हा चौकार किंवा षटकार, ओनली षटकारांची हॅट्रिक जर साजरी करता तर 5,555 रुपयाचा रोख कॅश प्राइज. आज लाजवाब क्षेत्ररक्षण. धीरज बघा, धीरज मात्र तुम्हाला आता मात्र एक सुवर्ण संधी असेल या स्पर्धेमधून षटकारांची हॅट्रिक साधता. धनाजी यांच्याकडे तब्बल 5,555 रुपयाचं कॅश प्राइज आहे. मात्र षटकारांची हॅट्रिक साधावी लागेल. आणि जरी चौकारांची हॅट्रिक साधली तर जनमन गोहे संघाचे सर्वेसर्वा संघटक कॅप्टन सुनील भगत यांच्याकडनं देखील 2,222 रुपयाचं कॅश प्राइज. आणि बघा बघा धीरजजी तुम्हाला या स्पर्धेमधून जवळजवळ 8,000 रुपयाची एक सुवर्ण संधी आहे. आणि बघूया त्या संधीचा सोनं तुम्हाला करता येतं का. धावसंख्या किती? धावसंख्या 16 आहे. येणारे 12 चेंडू विजयासाठी अजूनही 24 धावांची गरज आहे. अजूनही सामना दोन्ही संघांना समान आहे.
तिसऱ्या षटकाला प्रारंभ होते. वैयक्तिक पहिला सांघिक तिसरा गोलंदाज संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प सुनील येतोय. हॅलो. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होते. वैयक्तिक पहिला सांघिक तिसरा गोलंदाज सुनील. स्ट्राईक रोडेकडे संधी संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प फलंदाज आहे दीपक. नॉन सेन्सिटिव्ह नितीन. आता मात्र गंगामाता गोंदिवली संघाची देखील एक महत्वाची बिन्नीची जोडी मैदानावर आपण पाहतोय. विजयाचं लक्ष 24 धाबांचा 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सुनील पहिला चेंडू पेस करताना मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आल्यानंतर चेंडूला बिगिट घेण्याचा प्रयत्न होता. चेंडूची लाईन रेट करता आली नव्हती. फलंदाजाला एक निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या स्थिर आहे. येणारे 11 चेंडू विजयासाठी अजूनही 24 धाबांची गरज. या ठिकाणी गोलंदाज आपल्या फॉलो थ्रो मध्ये चुकतोय. पंच डेड बॉलचा इशारा करतात. कुठल्या प्रकारची चेंडूची फेक नसावी असा देखील इशारा पंचांकडे येतोय. अगेन्स्ट गोलंदाज सज्ज. आणि या ठिकाणी मध्ये चेंडू आणि बॅट मध्ये हलकासा स्पर्श आपण पाहतोय. अतिशय चांगली खेळाडू वृत्ती देखील आपण पाहतोय. फलंदाज दीपक याची स्वतः पंचांच्या निर्णयाची वाट न पाहता मैदान सोडतोय. बघा नेक्स्ट नो बॅट्समन संघातील सर्वात विस्फोटक फलंदाज आणि ज्याच्यासाठी या स्पर्धेमधून तब्बल 8,000 रुपयाचं कॅश प्राइज देखील या ठिकाणी लावण्यात आलेले आहे. चौकारांची अटीक सत्ता 2,222 रुपयाचं कॅश प्राइज सुनील भगत यांच्याकडनं. षटकारांची अटीक सत्ता धनाजी पाटील यांच्याकडनं 5,555 रुपयाचं रोख कॅश प्राइज. बघा आणि त्या फटक्यांची आवश्यकता देखील संघाला आहे. कारण संघ थोडासा बॅकफुट आपण पाहतो. येणारे चेंडू असतील 10 आणि 24 धाबांची गरज आहे. मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. आणि ते फोंडे फटके आता बघू धीराज यांच्या बॅट मधून येतात का. कमालीचा फलंदाज आहे. नेहमीच एक आक्रमक खेळ ज्याच्या बॅट मधून आपण पाहतोय. आणि कित्येक वेळा देखील आपण हे पाहिलेलं आहे. संघ जेव्हा जेव्हा बॅकफुटवर असतो तेव्हा एक संघाचा तारणहार हा खेळाडू बनलेला असतोय. धीरज याच्याकडे एक चांगली ॲबिलिटी चांगली क्षमता उत्तम फलंदाज आहे. आणि नेहमीच एक आक्रमक खेळ ज्याच्या बॅट मधून आपण पाहतोय. गोलंदाज सज्ज. पहिला चेंडू पेस करताना ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू स्क्वेअरवर विकेट. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये. आता मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे ती नितीन याला. आउट ऑफ इनसाइडचा फटका आहे. फटका फसतो की वेल जज कॅच. अप्रतिम उत्कृष्ट फटका म्हणता येणार नाहीये. आउट ऑफ इनसाइड खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू एक्स्ट्रा कव्हरला येतो. लास्ट जवाब क्षेत्ररक्षण आपण राहुल याच्या माध्यमातून पाहिलं. आणि बघा कमालीचा सेलिब्रेशन देखील या ठिकाणी केले जातं. आमचे कालराम केनी देखील या ठिकाणी खुश आहेत. आणि का नसावं त्यांचा संघ देखील चांगली कामगिरी स्पर्धेमधून करतोय. आता मात्र गंगामाता गोंदिवली संघ थोडासा बॅकफुट आपण पाहतोय. नेक्स्ट बॅट्समन प्रदीप येतोय. महत्वाचे ट्रम्प कार्ड जे आहेत ते आता मात्र डगआउट मध्ये आहेत.
आता मात्र महत्वाच्या सामन्यामधून आपल्या घरच्या मैदानामध्ये कमालीची कामगिरी करताना आपण पाहतोय गुरुदत्त मानकुली संघाला अगेन्स्ट गोलंदाज सुनील. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका, 1 बॉन्स एका टप्प्याने 2 क्षेत्रांना बीट करून चेंडू जातोय कॉर्नर सीमाच्या बाहेर चौकार. अतिशय कमालीचा फटका होताय. बघा किती झाले धावा. अजूनही विजयासाठी 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 19 धावांची गरज आहे. काय कमालीचा फटका देखील आपण पाहिला धीरज मात्रेच्या बॅट मधून. चौकार येतोय. बघा चौकारांची हॅट्रिक आता सुनील भगत यांच्याकडे 2222 रुपयाचा कॅश प्राइज आहे. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका, कमालीचा फटका होता. 1 बॉस एका टप्प्याने चेंडू कॉर्नर सीमेच्या बाहेर जाणारा चौकार येतोय. थोडस पलटवार करताना गंगामाता गोंदिवली संघ. पुन्हा एकदा चेंडूला ऑन साइडचा अतिशय चांगला फटका. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जात नाहीये. एकच धाव. आता येणारे चेंडू 6 आणि विजयासाठी अजून 18 धावांची गरज आहे. सध्या सामन्यावर साम्राज्य आपण पाहतोय गुरुदत्त मानकुली संघाचा वर्चस्व आहे. चला गुरुदत्त मानकुली संघ आपण देखील थोडस वेळ कमी घ्या. लगेच आपण आपलं क्षेत्ररक्षण लावून सामन्याला सुरुवात देखील करायची आहे. आणि यानंतर गावदेवी वादवड संघाचा कॅप्टन तुम्हाला देखील विनंती असेल आपण आपल्या पूर्वतरीमध्ये लगेच राहायचंय. चालू सामना संपताच लगेच आपण आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. अगेन्स्ट संघ जनमान कोवे संघाला देखील विनंती असेल आपण देखील लगेच केलर कक्षाशी संपर्क साधायचा आहे. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर येणारे 7 चेंडू विजयासाठी अजून 18 धावांची गरज. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे. संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्पकार्ड फलंदाज धीरज. धीरज याच्याकडे देखील चांगली क्षमता आहे. मोठे फटका मारण्याची क्षमता या फलंदाजामध्ये. गोलंदाज राहुल राईट मोरचा मारा. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न. मात्र 2 धावा देखील या ठिकाणी कंप्लीट केले. 1 शॉटचा इशारा देखील या ठिकाणी येतोय. काय कमाल. वन शॉटचा इशारा येतोय. एकच धाव गृहीत धरली जाईल. येणारे चेंडू असतील 5 आणि विजयासाठी अजूनही 17 धावांची गरज आहे. फटका मात्र कमालीचा होता. पुन्हा एकदा सुरेख सुंदर प्रतिम उत्कृष्ट फटका. मात्र या ठिकाणी झेल खाली केला जातोय. का अप्रतिम उत्कृष्ट फटका होता. कमालीचं क्षेत्ररक्षण आपण पहिला आउटफील्ड मधून दयानंद. आता मात्र जवळ कुठेतरी या स्पर्धेमधून पराभवाच्या वाटेवर आपण पाहतोय गंगामाता गोंदिवली. विजयाच्या उंबरठ्यावर आपण पाहतोय गुरुदत्त मानकुली. 40 धावांचं लक्ष असताना मात्र या धावा चेस करताना कुठेतरी बॅकफुटवर आपण पाहतोय संघ गंगामाता गोंदिवली. षटक क्रमांक दुसरा आणि तिसरं जर आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त 13 धावा. 12 चेंडू मध्ये फक्त 13 धावा. आणि तेच एकमेव कारण आपण पाहिलं की गंगामाता गोंदिवली संघ परिपूर्ण बॅकफुटवर. येणारे चेंडू असतील 4. या ठिकाणी मात्र प्रदीप याच्या बॅट मधून देखील चांगला फटका आहे. मात्र चेंडू जातोय आउट ऑफ पार्क. काय कमालीचा फटका. ज्या फटक्याची आवश्यकता होती तोच फटका प्रदीप याच्या बॅट मधून.
कमालीचा फटका होता आणि ज्या फटक्याची खरोखरच आवश्यकता होती संघाला तोच फटका प्रदीपच्या बॅट मधून चेंडू जातोय आउट ऑफ पार्क षटकार. येणारे 3 चेंडू विजयासाठी अजून 11 धावांची गरज. वेलकम तानाजी पाटील भिवंडी क्रिकेट असोसिएशन संघटनेचे सन्माननीय खजिनदार. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका चेंडूला सुंदरसा स्क्वेअर कट ला जवाब फटका प्रतिभेच्या बॅट मधून. येणारे 2 चेंडू आणि विजयासाठी आता 7 धावांची गरज आहे. आता मात्र सामन्यामध्ये पुन्हा एकदा पलटवार करताना गंगा माता गुंदवली या संघ कमालीची फलंदाजी आपण पाहतोय प्रतिभेच्या बॅट मधून 2 चेंडू मधून 10 धावा. आता येणारे 2 चेंडू आणि विजयासाठी फक्त 7 धावांची गरज आहे. अगेन्स्ट गोलंदाज सज्ज. पुन्हा एकदा चेंडू अतिशय चांगला फटका आहे. 1 बॉन्स एका टप्प्याने मात्र चेंडू बीट करतोय क्षेत्ररक्षकाला बघूया आणि चौकार आहे. किती 3 राहिले 1 मध्ये 3. कमालीचे बॅटिंग आहे प्रदीप याची. सामना कोणी जिंको मात्र या सामन्यामधून आमच्या प्रेक्षकांचं देखील अतिशय चांगलं मनोरंजन होतंय. येणारा 1 चेंडू आणि विजयासाठी 3 धावांची गरज. परिपूर्ण कमबॅक होताना गंगामाता गुंदवली संघ कमालीची फलंदाजी आपण पाहतोय प्रदीप पाटील याची. वेलकम नारायण. हॅलो. निश्चितच मोहनदादा भोईर, मी तर या सामन्याबद्दल एवढंच म्हणेन, प्रयत्न करून चुकलात तरी चालेल पण प्रयत्न करण्यात कधी चुकू नका. कारण हिम्मत नाही तर किंमत नाही आणि विरोधक नाही तर प्रगती नाही. बघा 1 चेंडू आणि बघा प्रदीप, 3 तुम्हाला धावा. संधी असेल या चेंडूवर चौकार मारता तर सुनील भगत यांच्याकडनं 555 रुपयाचा रोख कॅश प्राइज. आणि या ठिकाणी मात्र फटका फसतोय निश्चितच. फलंदाज शफल झाला. कदाचित हा चेंडू आपण बॅकफुटवर मारला असता तर पॉइंट सीमारेषा तुम्हाला क्लिअर होती. हाडला काही हरकत नाहीये. हरला मात्र वाघासाठी लढला. हडलक हडलक गंगामाता गुंदवली अँड गुड लक गुरुदत्त मानकोली. तर विजयाचा शिल्पकार ज्याच्या बॅट मधून मित्र आपण पाहिल्या सुरेख सुंदरशा धावा आणि गोलंदाजी करताना कमालीची गोलंदाजी. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. गुरुदत्त मानकोली, हार्डलक, टॉप लक, गंगामाता गुंदवली. अगदी बघा महत्वाचे फलंदाज बाद होऊन देखील प्रदीप पाटील यांनी सामन्यामध्ये चुरस निर्माण केली होती. अगदी चांगला प्रयत्न केला होता. हार्डलक प्रदीप पाटील, ऑल टीम गंगामाता गुंदवली हार्डलक. हॅलो. तर संजय भाई मात्रे, आपण आपले शुभ हस्ते